हॅलो एव्हरीवन. ॲग्री रनर्स अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आजपासून आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स अनालिसिसला सुरुवात करत आहोत. विषय आहे प्लांट पॅथॉलॉजी. प्लांट पॅथॉलॉजी 2012. तर 2012च्या क्वेश्चन पेपरमध्ये पहिला प्रश्न होता पॅथॉलॉजीचा, स्टडी ऑफ अल्गा. ओके, स्टडी ऑफ अल्गा इज कॉल्ड ॲज फायकोलॉजी. फायकोलॉजीलाच अल्गोलॉजी असंही म्हणतात. त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाहीये. स्टडी ऑफ अल्गा जर आलं तर त्याचं उत्तर आहे फायकोलॉजी और अल्गोलॉजी. आता यामध्ये कन्फ्युजनचा विषय कुठे येतो? आपला विषय आहे प्लांट पॅथॉलॉजी. तर प्लांट पॅथॉलॉजीलाच फायटोपॅथॉलॉजी असंही म्हणतात. ठीक आहे, तर इथं कन्फ्युजनचा पार्ट येतो फायको आणि फायटोमध्ये. खरं तर स्टडी ऑफ अल्गा आणि प्लांट पॅथॉलॉजी ह्याचा तसा कन्फ्यूज व्हायचा संबंध येत नाही. पण जेव्हा आपण या विषयामध्ये नवीन असतो तेव्हा जेव्हा आपण सेपरेटली स्टडी करतो तेव्हा शब्द समजतात. पण बऱ्याचदा प्रश्न कॉम्प्लिकेट करण्यासाठी काही शब्द कन्फ्यूज करण्यासाठी मुद्दाम एकत्र आणले जातात. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे फायटो म्हणजे प्लांट. तर लक्षात ठेवताना टी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, प्लांट आणि फायटो. ठीक आहे, आता यामध्ये जसं स्टडी ऑफ अल्गाला अल्गोलॉजी किंवा फायकोलॉजी म्हणतात, तसंच या सिमिलर कोणते क्वेश्चन्स येऊ शकतात? तर स्टडी ऑफ फंगाय, स्टडी ऑफ फंगायला म्हणतात मायकोलॉजी. त्यानंतर येतं बॅक्टेरिया, स्टडी ऑफ बॅक्टेरियाला म्हणतात बॅक्टेरियोलॉजी. जर व्हायरस असेल तर त्याला म्हणतात व्हायरोलॉजी. आणि प्रोटोझोआ असेल तर त्याला म्हणतात प्रोटोझोलॉजी. ठीक आहे, आलं लक्षात? जसं स्टडी ऑफ अल्गीला अल्गोलॉजी किंवा फायकोलॉजी म्हणतात, तसंच स्टडी ऑफ फंगायला मायकोलॉजी, स्टडी ऑफ बॅक्टेरियाला बॅक्टेरियोलॉजी, स्टडी ऑफ व्हायरसला व्हायरोलॉजी आणि स्टडी ऑफ प्रोटोझोआला प्रोटोझोलॉजी असं म्हणतात. आता अल्गीचा संबंध अजून कुठे येतो? तर ते आहे लायकेन. लायकेन म्हणजे काय? लायकेन इज दी असोसिएशन ऑफ अल्गी अँड फंगाय. तर जेव्हा हे पार्टनर म्हणून वर्क करतात तेव्हा अल्गल पार्टनरला म्हणतात फायकोबायंट. ठीक आहे, फायकोलॉजी, फायकोबायंट. मग फंगायला काय म्हणणार? तर फंगल पार्टनरला म्हणतात, जसं आपण बघितलंय स्टडी ऑफ फंगायला मायकोलॉजी म्हणतात, म्हणूनच इथे फंगल पार्टनरला म्हणतात मायकोबायंट. ठीक आहे, त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ व्हीट. Black stem rust of wheat is caused by Puccinia graminis triticale. ठीक आहे, सर्वात प्रथम रस्ट म्हटलं की एक लक्षात घ्यायचं, हा आहे ऑब्लिगेट पॅरासाइट. ऑब्लिगेट पॅरासाइट. आता ऑब्लिगेट पॅरासाइट म्हणजे काय? तर असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स ज्यांना जिवंत राहायला किंवा सर्व्हाइव्ह व्हायला फक्त लिव्हिंग होस्ट हवा असतो. लिव्हिंग होस्ट हे डेड होस्ट किंवा नॉन लिव्हिंग होस्टवर सर्व्हाइव्ह करत नाही. तर यामध्ये सगळ्यात पहिले आपण याचे टाइप्स बघूयात. कशाचे? रस्ट ऑफ व्हीटचे. ठीक आहे, पहिला तर इथे दिलेला आहे ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ व्हीट. तर यालाच म्हणतात ब्लॅक रस्ट और स्टेम रस्ट और. ठीक आहे, ब्लॅक रस्ट और स्टेम रस्ट हा झाला पहिला. दुसरा काय आहे? तर ब्राऊन रस्ट. ठीक आहे, ब्राऊन रस्टलाच म्हणतात लीफ रस्ट. आणि जसं ब्लॅक रस्टचं सायंटिफिक नेम आहे पक्सिनिया ग्रॅमिनिस ट्रिटिकी,
तसं ब्राउन रस्ट और लीफ रस्टचं सायंटिफिक नेम आहे पक्सिनिया रेकॉन्डिटा. त्यानंतर याचा तिसरा प्रकार येतो येलो रस्ट. येलो और यालाच म्हणतात स्ट्राइप रस्ट और शीथ रस्ट आणि याचं सायंटिफिक नेम आहे पक्सिनिया स्ट्रीफॉर्मिस फॉर्मिस्पेसिस ट्रिटिसी. ठीक आहे. परत एकदा आपण बघूयात. रस्ट ऑफ व्हीटचे 3 प्रकार येतात, ज्याच्यामध्ये पहिला आहे ब्लॅक रस्ट, ज्याला स्टेम रस्ट असेही म्हणतात आणि त्याचा सायंटिफिक नेम आहे पक्सिनिया ग्रॅमिनिस ट्रिटिकी. ठीक आहे. त्यानंतर दुसरा येतो ब्राउन रस्ट. ब्राउन रस्टलाच म्हणतात लीफ रस्ट, ज्याचा सायंटिफिक नेम आहे पक्सिनिया रेकॉन्डिटा. आणि तिसरा येतो येलो रस्ट, म्हणजेच स्ट्राइप रस्ट और शीथ रस्ट. ओके. त्याचा सायंटिफिक नेम आहे पक्सिनिया स्ट्रीफॉर्मिस एफस्पेसिस ट्रिटिसी. आता आपल्याला बऱ्याचदा ब्लॅक स्टेम रस्ट म्हणलं की पक्सिनिया ग्रॅमिनिस ट्रिटिकी हे पाठ झालेलं असतं. मग कन्फ्युजन कशामध्ये होतं, तर ब्राउन रस्ट आणि येलो रस्ट मध्ये. मग आता हे लक्षात कसं ठेवणार, जेव्हा आपण स्ट्राइप म्हणतो तर स्ट्राइप म्हणजे काय, अशा लाईन्स येतात. रस्ट हा लाईन मध्ये येतो. ठीक आहे. मग जेव्हा आपण येलो लिहितो तेव्हा येलोला कशी एक सरळ लाईन येते, म्हणून लक्षात ठेवायचं येलो म्हटलं की स्ट्राइप. आणि सायंटिफिक नेम मध्ये तर स्ट्रीफॉर्मिस आलेलंच आहे, त्यामुळे ते लक्षात ठेवायला एवढं अवघड जाणार नाही. पण ब्राउन, लीफ, येलो आणि स्ट्राइप यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूयात याचे स्पोर्स. तर रस्ट मध्ये 5 प्रकारचे स्पोर्स असतात. किती? 5. आणि त्याच्यामध्ये काही स्टेजेसही असतात, ज्या स्टेजेस 0 पासून स्टार्ट होतात. ठीक आहे. 0, रोमन कॅपिटल 1, 2, 3 आणि 4 हे असेच आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे याला स्मॉल रोमन किंवा 1, 2, 3 असं काहीही करायचं नाही. 0 to 4. तर 0 स्टेजला जे स्पोर्स असतात त्यांना म्हणतात पिक्निओस्पोर्स. त्याच्यानंतर येतात इशिओस्पोर्स, यूरेडिओस्पोर्स और यूरेडोस्पोर्स, टेलिओस्पोर्स आणि बॅसिडिओस्पोर्स. ठीक आहे. ब्लॅक स्टेम रस्ट और रस्ट ऑफ व्हीट मध्ये येतात 5 प्रकारचे स्पोर्स. ह्याचा सिक्वेन्स ठरलेला आहे, खालीवर करायचा नाही. ठीक आहे. पिक्निओस्पोर्स, एशिओस्पोर्स, यूरेडिओस्पोर्स, टेलिओस्पोर्स आणि बॅसिडिओस्पोर्स. ठीक आहे. तर आता सगळ्यांनाच माहिती आहे की रस्ट ऑफ व्हीट मध्ये त्याचा अल्टरनेट होस्ट येतो बारबेरी. आता हे सगळे स्पोर्स काही फक्त व्हीट वरच येतात असं नाही, तर यातले जे पहिले 2 स्पोर्स आहेत पिक्निओस्पोर्स आणि एशिओस्पोर्स हे येतात बारबेरीवर आणि नंतरचे 3 येतात व्हीट. ठीक आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे व्हायरस इज अन ऑब्लिगेट पॅरासाइट. जसं की आपण आताच बघितलं होतं ऑब्लिगेट म्हणजे काय, तर ऑब्लिगेट म्हणजे असे ऑर्गॅनिझम्स ज्यांना लिव्हिंग होस्ट हवा असतो. ठीक आहे. लिव्हिंग होस्ट. मग जर आता इथे लिव्हिंग होस्टचा विषय आलेला आहे, तर मग जे नॉन लिव्हिंग किंवा डेड डेड होस्टवर असतात त्यांना काय म्हणतात, किंवा डेड होस्टवर सर्व्हाइव्ह होतात त्यांना काय म्हणतात, तर सॅप्रोफाइट्स. ठीक आहे. ते असतात सॅप्रोफाइट्स. आता जसं व्हायरस हा ऑब्लिगेट पॅरासाइट आहे, तसं आता याच्यामध्ये अजून कोणकोणते येतात. जर आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्सची गोष्ट केली तर व्हायरस सोबत येतो व्हायरॉइड.
मायकोप्लाझ्मा आणि स्पायरोप्लाझ्मा. बऱ्याचदा ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपल्याला एलिमिनेशन जेव्हा मेथड आपण यूज करतो एमसीक्यू सॉल्व्ह करताना तेव्हा ह्या कन्सेप्ट फार मदत करतात. आता हे झालं मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं. मग डिसीजेस. आता वरतीच आपण एक डिसीज बघितला जो त्याच्यामध्ये ऑब्लिगेट पॅरासाइट आहे तो म्हणजे रस्ट. मग रस्ट सोबत अजून कोणकोणते येतात तर स्मट, पावडरी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू. ठीक आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम्सची गोष्ट केली तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये येतात व्हायरस सोबत व्हायरॉइड, मायकोप्लाझ्मा, स्पायरोप्लाझ्मा. आणि डिसीजेस मध्ये येतात रस्ट, स्मट, पावडरी मिल्ड्यू आणि डाउनी मिल्ड्यू. ठीक आहे. हे सगळे काय आहेत ऑब्लिगेट पॅरासाइट ज्यांना कंपल्सरी लिव्हिंग होस्ट हवा असतो सर्व्हाइव्ह करण्यासाठी. नेक्स्ट इज व्हाईट फ्लाय. नेक्स्ट क्वेश्चन होता व्हाईट फ्लाय इज व्हेक्टर ऑफ येलो वेन मोझाइक ऑफ ओकर. ठीक आहे. तर जेव्हा पण आपण कॉमन नेम बघतो मग ते डिसीजचा असू द्या किंवा इन्सेक्टचा असू द्या त्याच्यासोबतच आपल्याला सायंटिफिक नेम सुद्धा करायचे आहेत. तर व्हाईट फ्लायचं सायंटिफिक नेम काय आहे बेमिसिया टॅबॅकी. टॅबॅसी तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं लक्षात ठेवा. ठीक आहे. मग व्हाईट फ्लाय जसं येलो वेन मोझाइक ट्रान्समिट करते उकराचा तसे अजून कोणकोणते करते तर ते आहे चिली मोझाइक, सोयाबीन मोझाइक. आता हे झाले मोझाइक. ठीक आहे. व्हाईट फ्लाय म्हणलं की मोझाइक मध्ये कोणकोणते येतात येलो वेन मोझाइक ऑफ उकरा, चिली मोझाइक ऑफ सोयाबीन आणि सोयाबीन मोझाइक. त्याच्यानंतर इथं कर्लिंग. आता कर्लिंग मध्ये काय काय लक्षात ठेवायचं टोमॅटो लीफ कर्ल, कॉटन लीफ कर्ल, टोबॅको लीफ कर्ल आणि पपया लीफ कर्ल. आता आपण हे फक्त एक्झामच्या दृष्टीने बघतोय तर फक्त काहीच मोजकेच मुद्दे लक्षात ठेवायचे जास्त कन्फ्युजन करायचं नाही. व्हाईट फ्लाय म्हटलं तर तो व्हेक्टर आहे चिली मोझाइक, सोयाबीन मोझाइक आणि येलो वेन मोझाइक ऑफ ओकरा. ठीक आहे. त्यानंतर कर्लिंग म्हणलं तर टोमॅटो लीफ कर्ल, कॉटन लीफ कर्ल, टोबॅको लीफ कर्ल आणि पपया लीफ कर्ल. ठीक आहे. आपला पुढचा प्रश्न आहे लिटिल लीफ ऑफ ब्रिंजल इज कॉज्ड बाय दी मायकोप्लाझ्मा. तर हा मायकोप्लाझ्मा डिसीज कॉज करतो पण याला तिथपर्यंत नेण्याचं काम म्हणजेच व्हेक्टरचं काम कोण करतं तर लीफ हॉपर. लिटिल लीफ कॉज मायकोप्लाझ्माच करतो पण मायकोप्लाझ्माला ब्रिंजल पर्यंत न्यायचं काम करतो लीफ हॉपर ज्याचं सायंटिफिक नेम आहे सिस्टियस फिसिटिस. आता जसं की मायकोप्लाझ्मा लिटिल लीफ ऑफ ब्रिंजल कॉज करतो तसंच अजून कोणकोणते असे डिसीजेस आहेत जे मायकोप्लाझ्मामुळे होतात तर त्याच्यामध्ये येतं येलो डॉर्फ डिसीज ऑफ राईस. येलो डॉर्फ डिसीज ऑफ राईस. आता याचा वेक्टर कोण आहे तर ग्रीन लीफ हॉपर. ठीक आहे. ग्रीन लीफ हॉपर ज्याचा सायंटिफिक नेम आहे नेफोटेटिक्स व्हायरसन्स. आपल्याला कॉमन नेम्स सोबत सायंटिफिक नेम्स सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत कंपल्सरी. अजून कोणते येतात फॅलॉइडी. याला स्टार करून ठेवायचा हा लक्षातच ठेवायचा मायकोप्लाझ्मा म्हटलं की फॅलॉइडी ऑफ सिसेम ज्याचा व्हेक्टर आहे परत एकदा लीफ हॉपर आणि त्याचं सायंटिफिक नाव आहे ओरोसियस अल्बिसिंटस. अल्बिसिंटस. ठीक आहे. त्यानंतर तिसरा डिसीज आहे ग्रासी शीट.
ग्रासी शूट ऑफ शुगर केन, त्याचा व्हेक्टर आहे ऍफिड. ही लिस्ट तोंडपाठ करूनच ठेवायची. नंतर येतो पर्पल टॉप रोल ऑफ पोटॅटो, त्याचा व्हेक्टर आहे परत एकदा लीफ हॉपर. आणि लास्ट आहे सॅन्डल स्पाइक डिसीज ऑफ कार्डेमम. याचा पण व्हेक्टर आहे लीफ हॉपर जॅसस इंडिकस. ठीक आहे, आपण परत एकदा बघूया मायकोप्लाझ्मामुळे होणारे डिसीजेस कोणकोणते आहेत. सगळ्यात पहिलं आहे लिटिल लीफ ऑफ ब्रिंजल, ज्याचा व्हेक्टर आहे लीफ हॉपर आणि सायंटिफिक नेम आहे सिस्टिस फायसिटिस. ठीक आहे, दुसरं आहे येलो डॉर्फ डिसीज ऑफ राईस, त्याचा व्हेक्टर आहे ग्रीन लीफ हॉपर नेफोप्टेटिक्स व्हायरसेस. ठीक आहे, नंतर येतो फॅलॉडी, यामध्ये लिटिल लीफ ऑफ ब्रिंजल आणि फॅलॉडी ऑफ सिसेम हे दोन खास करून लक्षात ठेवायचे. त्यानंतर आहे ग्रासी शूट ऑफ शुगर केन, त्याचा व्हेक्टर आहे ऍफिड, पर्पल टॉप रोल ऑफ पोटॅटो, लीफ हॉपर आणि सॅन्डल स्पाइक ऑफ कार्डमम लीफ हॉपर. त्याच्यानंतर आहे बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ पॅडी इज कंट्रोल्ड बाय स्ट्रेप्टोमायसिन. आता सगळ्यात पहिले डिसीजचं नाव दिसलं की काय करायचं, कॉजल ऑर्गॅनिझम्स, सायंटिफिक नेम हे सगळे लक्षातच ठेवायचे. बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ पॅडीचा कॉजल ऑर्गॅनिझम आहे झॅन्थोमोनास ओरायझी अथवा ओरायझी. आता यामध्ये अजून महत्वाच्या लक्षात ठेवायच्या गोष्टी कोणकोणत्या आहेत. बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ पॅडीला काय म्हणतात, BLB, बॅक्टेरियल लीफ ब्लाइट हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. त्यानंतर याचे येतात सिम्पटम्स. आता सिम्पटम्स मध्ये काय लक्षात ठेवायचं, हे आहे क्रेसेक. या क्रेसिक सिम्पटम मध्ये काय होतं तर अर्ली स्टेज मध्ये ह्याचे प्लांट्स विदर होतात आणि ड्राय होतात. तुम्ही बघू शकता हे कसं ड्राय झालेले आहेत. काही ठिकाणी हिरवे दिसतात तर काही ठिकाणी पूर्णपणे वाळून गेलेले आहेत. याला म्हणतात क्रेसेक. बॅक्टेरियल लीफ ब्लाइट ऑफ पॅडी म्हटलं की क्रेसेक लक्षातच ठेवायचं. त्यानंतर याचा अजून एक सिम्पटम आहे तर बॅक्टेरियल ऊज. हे जे आपल्याला पानावर दिसत आहे राऊंड, हे बॅक्टेरियल ऊज आहे. जसे सकाळी आपल्याला दवबिंदू दिसतात तसेच हे दवबिंदू सारखे दिसतात, लुक्स लाईक ड्यू. हे त्याचे दोन महत्वाचे सिम्पटम्स आहेत, क्रेसेक आणि बॅक्टेरियल ब्लाइट. अजून ह्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याला काय म्हणतात, पुअर मॅन्स डिसीज. पुअर मॅन्स डिसीज. मग रिच मॅन्स डिसीज कोणाला म्हणतात तर तो आहे ब्लास्ट ऑफ राईस, ज्याचा कॉजल ऑर्गॅनिझम आहे पायरिक्युलॅरिया ओरायझी. ठीक आहे, तर सगळ्यात परत एकदा आपण रिवाइज करूया. बॅक्टेरियल लीफ ब्लाइट ऑफ पॅडी. ठीक आहे, तर याचा कॉजल ऑर्गॅनिझम काय आहे, झॅन्थोमोनास ओरायझी पॅथोवार ओरायझी. आणि जर सिम्पटम्सचा विषय आला तर तिथे येतं क्रेसेक आणि बॅक्टेरियल ऊज. त्यानंतर बॅक्टेरियल लीफ ब्लाइट ऑफ पॅडीलाच म्हणतात पुअर मॅन्स डिसीज. मग रिच मॅन्स डिसीज कशाला म्हणतात तर ब्लास्ट ऑफ राईस, जो होतो पायरिक्युलॅरिया ओरायझी मध्ये. आणि कंट्रोल मध्ये इथे दिलेलंच आहे, बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ पॅडी इज कंट्रोल्ड बाय स्ट्रेप्टोमायसिन. त्यानंतर पुढचा डिसीज आहे व्हीप स्मट. व्हीप स्मट इज डिसीज ऑफ शुगर केन. तर यामध्ये काय होतं, व्हीप म्हणजे काय, व्हीप म्हणजे चाबूक. इथे आपण बघू शकतो ह्याचे जे लीव्स आहेत
मेनली सेंट्रल लीफ हा चापकासारखा लांब झालेला आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, व्हीप स्मट, जो चापकासारखा लांब होतो. याच्या नावावरूनच याचा सिम्पटम लक्षात ठेवायचा, व्हीप स्मट म्हणजेच व्हीप स्मट हा कशासारखा दिसतो, तर चापकासारखा दिसतो. आता यालाच आता परत एकदा काय येईल याचं, व्हीप स्मटचा कॉझल ऑर्गॅनिझम जो आहे स्पोरिसोरियम सिटॅमिनियम. आता हे याचं रिसेंट नाव आहे. बऱ्याचदा जेव्हा आपण कॉझल ऑर्गॅनिझम्स किंवा सायंटिफिक नेम्स करतो तेव्हा एक लक्षात ठेवायचं आहे की कोणते कोणते रिवाइज झालेले आहेत. तर व्हीप स्मट चा आता रिसेंट आलेला आहे स्पोरिसोरियम सिटॅमिनियम, आणि याचं जुनं नाव काय होतं, तर ओल्ड नेम युस्टिलॅगो सिटॅमिनी. काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, कन्फ्यूज करण्यासाठी विचारल्या जाऊ शकतात. त्यानंतर याला अजून एक नाव आहे, ऑल्सो कॉल्ड एज कल्मिनिकोलस मट. ठीक आहे, परत एकदा आपण बघूयात ह्या डिसीज बद्दल. स्मट डिसीज ऑफ शुगरकेन. स्मट डिसीज ऑफ शुगरकेनलाच म्हणतात व्हीप स्मट किंवा कल्मिनिकोलस स्मट. त्यानंतर याचा कॉझल ऑर्गॅनिझम आहे स्पोरिसोरियम सिटॅमिनियम, ज्याचं जुनं नाव होतं युस्टिलॅगो सिटॅमिनी. आणि ह्याच्या सिम्पटम मध्ये काय येतं, तर याचा सेंट्रल शूट हा चाबकासारखा लांब होतो. ठीक आहे, व्हिप लाईक स्ट्रक्चर. त्यानंतर ह्याच्या रेजिस्टंट व्हरायटीज कोणत्या आहेत? रेजिस्टंट व्हरायटीज मध्ये येतात HD29, HD30 आणि HP1531. ओके, त्यानंतर पुढचा आपला प्रश्न आहे, ब्लॉसम इन रॉट ऑफ टोमॅटो इज कॉज ड्यू टू कॅल्शियम डिफिशियन्सी. आता इथे आपण डिसीज बद्दल नाही बघणार आहे, तर ह्या क्वेश्चनचा पॅटर्न बघतात आपल्याला डिफिशियन्सी डिसीजेस बघायचे. तर मी इथे काही लिस्ट मेन्शन केलेली आहे. एकदा हे वाचून दाखवते.